श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आयुष्याच्या या प्रदीर्घ प्रवासात काही माणसे अशी भेटतात की त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य असते, पण हृदयात दुःखाचा अथांग समुद्र दडलेला असतो. बाहेरून सर्व काही ठीक दिसते, पण आत मात्र चिंतेचे वादळ घोंगावत असते. घरात पैशाची तंगी, मनात असुरक्षितता, मुलांच्या भविष्याची काळजी, शरीरातील व्याधी आणि नशिबाने दिलेले असंख्य जखमा. अशा वेळी मन अनेकदा विचारते, माझेच आयुष्य इतके कठीण का? पण मंडळी, प्रत्येक वेदनेच्या मागे ईश्वराचा एखादा अदृश्य हेतू दडलेला असतो. आणि जेव्हा दुःखाचा डोंगर असह्य वाटू लागतो, तेव्हा स्वामी समर्थ आपल्या भक्ताला एखादा संकेत देतात. कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या शब्दातून, कधी एखाद्या प्रसंगातून, कधी एखाद्या स्वप्नातून, तर कधी अचानक मनात आलेल्या विचारातून. कारण स्वामी बोलतात, पण त्यांचा आवाज कानांना नाही तर अंतःकरणाला ऐकू येतो. तुम्ही अनेक वर्ष संघर्ष केला आहे. लोकांना कदाचित तुमच्या आयुष्याची खरी कहाणी माहीत नसेल, पण स्वामींना माहीत आहे. किती वेळा तुम्ही स्वतःच्या इच्छा मारल्या, किती वेळा मुलांच्या आनंदासाठी स्वतःचे दुःख लपवले, किती वेळा घर टिकवण्यासाठी अपमान गिळला, किती वेळा रात्री उशिरापर्यंत जागून भविष्याची चिंता केली. तुमच्या प्रत्येक अश्रू स्वामींच्या चरणापर्यंत पोहोचले आहेत. मंडळी, लक्षात ठेवा, आकाशात काळे ढग कायम राहत नाहीत. वादळ कितीही प्रचंड असले तरी शेवटी त्याला शांत व्हावेच लागते. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील संकटांनाही एक शेवट आहे. आज कदाचित तुमच्या घरात आर्थिक अडचणी असतील, पैसा येतो पण टिकत नसेल, हातात येण्याआधीच खर्चाचे रस्ते तयार होत असतील, जणू नशिबाने संपत्तीच्या दारावर कुलूप लावले आहे असे वाटत असेल. पण स्वामी म्हणतात, अभाव हा कायमचा मुक्काम नसतो, तो फक्त प्रवासातील एक टप्पा असतो. जेव्हा स्वामींची कृपा होते तेव्हा कोरड्या विहिरीतही पाण्याचा झरा फुटतो. बंद पडलेल्या मार्गावर संधीची फुले उमलतात. नशीब जणू नवीन अध्याय लिहू लागते. अचानक एखादी नोकरी मिळते, व्यवसायात नवीन ग्राहक मिळतात, अडकलेले पैसे परत येतात किंवा एखादी अनपेक्षित संधी जीवनाचा चेहरामोहरा बदलून टाकते. मंडळी, तुमच्या मुलांबद्दलही निराश होऊ नका. प्रत्येक पालकांच्या हृदयात मुलांच्या भवितव्याची काळजी असते. माझ्या मुलाचे काय होईल हा प्रश्न अनेक रात्री झोप उडवतो. पण लक्षात ठेवा, सूर्य उगवण्याची वेळ प्रत्येकासाठी वेगळी असते. काही मुलांचे यश लवकर दिसते, काहींचे उशिरा, पण स्वामींची कृपा असेल तर योग्य वेळ आल्यावर त्यांच्यात सामर्थ्य, जगासमोर त्यांचे सामर्थ्य येतेच. तुमच्या मुलांच्या आयुष्यातही ज्ञानाचा प्रकाश येईल, त्यांच्या प्रयत्नांना यश, दिशा मिळेल, त्यांचे भाग्य उजळेल आणि एक दिवस त्यांचं यश पाहून तुमचे डोळे आनंद अश्रूने भरून येतील. ज्यांच्या शरीरात आजार घर करून बसला आहे त्यांच्यासाठीही स्वामींचा संदेश आहे. आजार हा फक्त शरीरावरचा ढग आहे, आत्म्याचा सूर्य त्यामागे अजूनही तेजाने तळपत आहे. कदाचित तुम्ही अनेक औषधं घेतली असतील, अनेक डॉक्टरांना भेटला असाल, अनेकदा निराश झाला असाल, पण श्रद्धा हरवू नका. कारण मन मजबूत असेल तर शरीरातही नवचैतन्य निर्माण होते. स्वामींचे नाम हे फक्त शब्द नाहीत, ती मनाला उभारी देणारी शक्ती आहे. ते तुटलेल्या आशांना पुन्हा जोडते, खचलेल्या मनाला आधार देते, हरवलेल्या आत्मविश्वासाला पुन्हा जागवते. मंडळी, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कधी कधी स्वामी आपल्या भक्ताला त्वरित सुख देत नाहीत, कारण ते फक्त सुख देणारे गुरु नाहीत, ते आयुष्य घडवणारे गुरु आहेत. जसा शिल्पकार दगडावर वारंवार छन्नी हातोडा मारतो, तसा स्वामी संकटाच्या माध्यमातून आपल्या भक्ताला घडवत असतात. त्यावेळी दगडाला वेदना होतात, पण शेवटी त्याच दगडातून सुंदर मूर्ती घडते. तुमच्याही आयुष्यात सध्या जे काही चालले आहे ते शेवट नाही, तो एका सुंदर सुरुवातीचा प्रारंभ आहे. आज जर तुम्ही रडत असाल तर उद्या हसाल. आज जर तुम्ही संघर्ष करत असाल तर उद्या यशस्वी व्हाल. आज जर तुम्ही अभावात असाल तर उद्या समृद्धीचा अनुभव घ्याल. आज जर तुम्ही एकटे वाटत असाल तर लक्षात ठेवा, स्वामी तुमच्या पाठीशी उभे आहेत. फक्त विश्वास सोडू नका, कारण श्रद्धेचा दिवा पेटलेला असेल तर नियतीचा अंधार जास्त काळ टिकत नाही. कदाचित हीच ती वेळ आहे ज्या वेळेची तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहत होतात. कदाचित हा संदेशच स्वामींचा संकेत आहे की तुमच्या आयुष्यातील कठीण पर्व आता संपत आले आहे. म्हणूनच डोळे मिटा, मन स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि एकच वाक्य म्हणा, स्वामी, माझे दुःख तुम्हाला ठाऊक आहे. आता मला नव्या पहाटेपर्यंत
घेऊन चला. तर मंडळी, आपण पद्मनाभ मंदिराबद्दल माहिती पाहणार आहोत. 1750 साली त्रावणकोरचा राजा मार्तंड वर्मा यांनी एक गोष्ट केली. त्यांनी आपलं संपूर्ण राज्य भगवान पद्मनाभांच्या नावावर लिहून दिलं. ते स्वतः म्हणाले, मी राजा नाही, मी फक्त पद्मनाभाचा सेवक आहे, दिवाण आहे. आणि म्हणूनच आजही या मंदिराचा मालक त्रावणकोर राजघराणं नाही, मालक आहे भगवान पद्मनाभ. मूर्ती बघा, 18 फूट लांब भगवान विष्णू अनंत नावाच्या सापावर झोपले आहेत. नाभीतून कमळ निघलंय आणि त्यात ब्रह्म बसले आहेत. हे शिल्प 12,000 शालिग्राम शिळांपासून बनलं आहे. 300 वर्षापासून रोज तेल आणि कापूर लावला जातो. मूर्ती तशीच आहे. म्हणून लोक म्हणतात, हा खजिना माणसाचा नाही, हा देवाचा आहे. तर मंडळी, 7वा दरवाजा उघडावा का? एक बाजू म्हणते देशाच्या विकासासाठी हा पैसा वापरावा, दुसरी बाजू म्हणते काही रहस्य राहू द्यावीत, नाहीतर किंमत मोजावी लागेल. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा की दरवाजा उघडला पाहिजे का बंद राहिला पाहिजे. आणि हो, कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असे लिहा. तर अशाच जगातील भयंकर रहस्यांपैकी हा एक रहस्य आहे. या मंदिराला 100 फूट उंच गोपुरम दूरवरून दिसावं म्हणून, म्हणजे त्रावणकोरचा ची सत्ता किती मोठी आहे हे दाखवण्यासाठी. 365 खांब, वर्षाचे 365 दिवस, म्हणजे राजा दररोज पद्मनाभाची सेवा करतो. द्रविड प्लस केरळ आर्किटेक्चरचा संगम, उत्तरेकडून दक्षिणेकडे सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी. सगळ्यात महत्त्वाचं, अनंत शयनमूर्ती, 18 फूट लांब भगवान विष्णू अनंत सापावर झोपले आहेत. ही मूर्ती 12,000 शालिग्राम शिळांपासून बनली आहे, हे आपण पहिलेच पाहिले. नेपाळच्या गंडकी नदीतून आणल्या होत्या ह्या सगळ्या शिळा. राजा संदेश देत होता, माझं राज्य जसं स्थिर आहे तसं हे राज्य स्थिर राहील. पूर्वी राजवाडा आणि मंदिर एकमेकांना जोडले होते. राजा सकाळी उठून थेट पूजेला जायचे. 18व्या शतकाच्या भारतात 2 गोष्टी झाल्या. ब्रिटिश आले आणि टिपू सुलतानने दक्षिण भारत काबीज केला. पण गंमत बघा, टिपूने त्रावणकोरला 3 वेळा हल्ला केला. मंदिरापर्यंत आला पण आत गेला नाही. का? कारण त्याला माहिती होतं हे राज्य देवाचं आहे. इथे हात लावला तर पूर्ण दक्षिण भारत पेटून उठेल. नंतर ब्रिटिश आले. त्यांनी 1805 मध्ये त्रावणकोरशी तह केला. पण एक कलम महत्त्वाचं होतं, मंदिर आणि त्याची संपत्ती ही राजघराण्याच्या नियंत्रणाखाली राहील, ब्रिटिश हस्तक्षेप करणार नाहीत. म्हणजे बघा, ब्रिटिशांनी पूर्ण भारत लुटला पण पद्मनाभाच्या खजिन्याला हात लावला नाही. कारण राजकीय भीती, धार्मिक संवेदनशीलता. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला. त्रावणकोर भारतात विलीन झालं. पण मंदिराचा कारभार अजूनही त्रावणकोर राजघराणं बघत होतं. 2011 मध्ये एक वकिलाने IPL दाखल केली, राजघराणं खजिना लुटते. सुप्रीम कोर्टाची कमिटी नेमली आणि तेव्हा व्हॅल्यूड AAF उघडले. 1 लाख कोटीचा खजिना बाहेर आला. नंतर 2020 मध्ये सुप्रीम कोर्टाने मोठा निकाल आला की कोर्ट म्हणाला, मंदिराचा मालक हे भगवान पद्मनाभ आणि त्यांचे व्यवस्थापक आहेत. त्रावणकोर राजघराण्यातील ज्येष्ठ पुरुष, म्हणजे आजही 300 वर्षापूर्वीचा तो करार चालू आहे. राजा नाही पण दिवाण आहे. खजिना देशाचा नाही, देवाचा आहे. आज मंदिराचा खर्च, पूजेचा खर्च सगळं त्या खजिन्यातूनच होतं. तर मंडळी, ही माहिती कशी वाटली ते नक्की सांगा. मंत्र मोबाईलवर लावायचा आहे, डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत, डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या, तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा.
फायदा नक्कीच होईल। ही डिजिटल सेवा आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत। जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता। पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते। आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे। जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता। हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील। लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे। ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे। तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल। तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे। जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे। आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे। जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा। कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल। पुण्य फक्त अन्नदानानेच नाही, तर विचारदानाने सुद्धा मिळते। म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा। आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा। जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल। ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद। खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा। तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा। जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो। तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते। तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते। त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा। इथे कोणी कोणाला जज करत नाही, आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत। तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो। तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे। तो मंत्र असा आहे, ओम शन शनिश्चराय नमः। 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 ओम शन
शनिश्चराय नमः। ॐ 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 शनिश्चराय नमः। ॐ
शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ
शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ
शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय ॐ शं शनिश्चराय नमः। 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 ॐ
शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय ॐ शं शनिश्चराय नमः। 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 ॐ
शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय ॐ शं शनिश्चराय नमः। 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 ॐ शं
शनिश्चराय नमः। ॐ 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 शनिश्चराय ॐ शनिश्चराय नमः। 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 ॐ शनिश्चराय नमः।
ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय ॐ शं शनिश्चराय नमः। 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 ॐ
शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय। ॐ शं शनिश्चराय नमः। 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 ॐ शं शनिश्चराय नमः।
ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय नमः। ॐ शं शनिश्चराय ॐ